महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच असून काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड रस्त्यावरील साई आशा कॉम्प्लेक्समधील एकाच वेळी 6 फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते। या घटनेचा तपास पोलिसांमार्फत सुरू असतानाच महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीतील 2 फ्लॅट फोडल्याचे शनिवारी 21 डिसेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आलं। ठराविक कालांतराने होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकार विरोधात नवी मुंबई शिवसेना उबाठानं निदर्शनं केली। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी निषेध नोंदवला। वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली। माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 18 वर्षाच्या मुलानं 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर अतिप्रसंग केल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सिद्धेश घुणे वय 18 वर्ष राहणार निजामपूर यानं पीडित वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अतिप्रसंग केले। या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत। द्रोणागिरी नोड ते कोस्टल रोडवरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार पसरलाय। तसंच JNPA करळ उड्डाणपूल ते जासई पुलावरील अंधारातील लुकलुकणाऱ्या दिव्याच्या प्रकाशानं वाहन चालक हैराण असून वाहन चालकांना ते धोक्याचे ठरत आहेत। तर या दिव्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे। चिरनेर आश्रमशाळेत इयत्ता 3री मध्ये शिक्षण घेणाऱ्या सृष्टी राजू शीद या 9 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। गुरुवारी सकाळी या आश्रमशाळेत सृष्टी शीद हिच्या छातीमध्ये दुखत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांना सांगितलं। कामोठे येथील MGM रुग्णालयात सृष्टीला पुढील उपचारासाठी दाखल केलं असता उपचारादरम्यान सृष्टीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सृष्टी राजू शीद राहणार वाकडी पनवेल हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। माणगाव तालुक्यातील नाणवरे या गावचे प्रगतशील शेतकरी संदीप दसवते यांची माणगावचे तहसीलदार दशरथ काळे यांनी गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन भेट घेतली आणि प्रशंसा केली। संदीप दसवते यांनी 5 एकर वर्कस जागेत लाल आणि पिवळ्या रंगाची कलिंगड शेती केली आहे। या कलिंगड लागवडीबद्दल माणगाव तहसीलदार यांनी माहिती घेतली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।